वाजल्यात. मम्मीला म्हणलं निवांत एका झाडाखाली थांबायचं ना, आलो होतो ना न्यायला तुला. मी न मम्मी येस्तवर ना पप्पांनी आतल्या शेंगा या गोणीमध्ये भरून ठेवल्या होत्या. म्हणलं पप्पांनी भारी काम केलं. ओके. मी न मम्मी बसलो होतो निवडायला रानातल्या शेंगा. एक अर्धी खिडकी शेंग गावली ना बाजूला काढायची. तसं पिशवीत टाकलं ना निवडायला त्रास कमी होतो. पिवळी गोण भरून शेंगा शिल्लक राहिल्या होत्या. मग ह्या बाचक्यात टाकल्या. इकडं पप्पा गोण्या शिवत होत्या. म्हणलं आजच्याला गोण्या शिवायचं वाचलं. पप्पा तर माझ्या पुढचं निघालं. पप्पा म्हणाले आपापल्या गोण्या शिवायच्या. म्हणलं रोजच्याला मीच गोण्या शिवतोय, आजच्याला शिवले असतं तर काय झालं असतं. आईसाहेब इकडे जेवत होते. आईसाहेबांना म्हणलं तुम्ही निवांत जेव्हा बाकीची कामं मी आवरतो. आईला म्हटलं मी ही गोण आलो रोडला टाकून, तवर तू बारकं बाचकं घेऊन ये. भाव असला की मी भाऊ डायरेक्ट गाडी गोण्या टाकून रोडला टाकतो. आजच्याला टेम्पोवाला मी यायच्या आधीच रोडला येऊन थांबला होता. चला पटक्याने म्हणलं उशीर झालाय. आई समोरून बारकं बाचकं घेऊन येत होती. म्हणलं चल लवकर उशीर झालाय. तू खा. काय जेवला? जेवला का? पप्पी दे. बाय बाय कर. सकाळी 7 वाजता चहा चपाती खाल्ली होती. त्याच्या डायरेक्ट 11 वाजल्या होत्या जेवायला. ती म्हणतात नाही हा नादले बांगारी. तो नाद म्हणजे तरकारी. याच्यात भूक कळत नाही, ताण कळत नाही. मी न पप्पा निघालो होतो दवाखान्यात. थोडं पुढं आल्यानंतर पप्पांच्या लक्षात आलं मोबाईलच नाही घेतला. पप्पा परत मोबाईल आणाय घरी गेलतं. ओमकार क्लिनिक मी आलो होतो इथं हॉस्पिटलमध्ये. पप्पा तर गेले होते पुढं. पप्पांचं चेकअप होस्तोवर मी बसलो होतो खुर्चीवर. पप्पांच्या डॉक्टरांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. म्हणले गेल्या वेळेस गाडीवरून पडला होता, आता बरं आहे ना. मग कशावरती आलाय? पप्पा बोलले तेव्हाच गाडी घेऊन आलाय आता. सर्दी खोकला ताप म्हणलं डॉक्टरने डायरेक्ट इंजेक्शनच दिलं मला. डॉक्टरांनी माझ्या नावाची एक चिठ्ठी पाडली. म्हणले चल आता तुला नाही गोळ्या देतो रोज खायच्या सकाळ संध्याकाळ. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे एवढी विचारपूस करतात आपली. मी आलो होतो मेडिकलमध्ये पप्पाच्या माझ्या गोळ्या औषधं आणाय. मेडिकलवाल्या दिदीला म्हणलं 2 चिठ्ठ्या आहे, प्रत्येकाच्या औषधं वेगवेगळी द्या. मेडिकलवाल्या दिदी कोणी ना ज्याच्या पाकिटावर नावं टाकून घेतलं. म्हणे गाय गडबडीत कोणी कोणाचे पाकिटं उचलाय नको आणि गोळ्या खायला नको. मी पप्पा डॉक्टरांना गोळ्या औषधं दाखवून घरी चाललो होतो. ही मुलगी इथं रांगोळी काढत होती. मोबाईलच्या संपर्कात नसल्यामुळे तिच्या अंगात एवढी बारीक आलाय. पप्पांच्या मोबाईलमधला रिचार्ज संपला होता. मग जाता जाता मोबाईल शॉपिंगमधून रिचार्ज टाकला. घरी आल्यावरती हरभरा डाळ वाळा टाकायची होती. आई म्हणली मार्केटला जाताना हरभरा डाळ वाळा टाक. वाळाय नाही टाकले ते जाळंदूर संगत निघायचं आल्यावर. पप्पांनी डायरेक्ट मोठ्या पातेल्यात डाळ ठेवली. पप्पांनी माझा पूर्ण प्लॅनच चौपट केला. हत्यारिकी. डॉक्टरांनी एक सकाळचा एक डोस दिला होता.